हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आत्ता वाजलेत सकाळचे 6. हे बघा 6 वाजलेत सकाळचे आणि मला मम्मीने सकाळी 5:30 वाजताच उठवले. तर मी आता उठून रेडी झालोय कारण की पप्पा, मी आणि मयुरेश आम्ही कुठेतरी चाललोय. आता तुम्हाला तिथेच पोहोचून दाखवते मी नक्की कुठे चाललोय. सो आता आम्ही घरातून निघणार आहोत. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट तिथे जाताना दाखवते. आणि गाईस खूप जास्त थंडी आहे म्हणून हे बघा पूर्ण रेडी झालंय गाईस. हे बघा, आणि मम्मी ना पिंकीला बिस्किट देते. तिचा रोजचा आहे सकाळचा, रोज सकाळी येऊन बिस्किट खाऊन जाते. कुठे आहे आपली नाही ती, कोणती तरी चप्पल पण आहे. गाईज इकडे नको माझ्या ब्लॉग मध्ये टाकून माझंच प्रूफ देतील. तुमची कुत्री आहेत, आमची कुत्री नाही आहे ती. गाईज इकडे ना कुत्र्यांनी ते बघा कोणाची तरी पाय पुसणे आणले आणि चप्पल घेऊन आले. हे छोटे छोटे पिल्लू झालेत ना, आता ते मस्ती करतात. पण पिंकी लोक नाही करत असे. आणि आम्ही आता रेडी झालोय जायला. पप्पांच्या गाडी काढण्याची वेट करते. चला आता तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटते. गाईज हे बघा आम्ही समुद्रावर पोचलो आणि इथून आता आम्हाला जायचं आहे. तुम्हाला दाखवते बॅक साईडचं. इकडे ना नंतरच सांगते काय आहे ते. बघा खूप भारी आजचा ब्लॉग होणार आहे, पूर्ण नक्की कंटिन्यू करा. आणि म्हणजे मी ना आमच्या घराच्या मागेच समुद्र आहे, 5 मिनटं पण नाही लागत पोचायला. पण मी ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून आलीच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. सो फर्स्ट टाइम मी आता ब्लॉगिंगच्या नंतर बीचवर आली. नाहीतर त्याच्या आधी मी रोज सकाळी मॉर्निंगला रनिंग करायला यायची बीचवर. आणि हे बघा ही खाडी आहे इथे. सो सुकले पूर्ण. हे बघा बोटी वगैरे आहेत. थोडा जवळ जाऊन दाखवते मी तुम्हाला. दगडावरून चाललो आहे. हे बघा म्हणजे ना घरी खूप जास्त थंडी होती, पण सांगू असं बीचवर तळ्यावर वगैरे आपण गेलो ना, पाण्याच्या ठिकाणी थंडी नाही लागत, उलटी पाण्याची गरम ऊब लागते. सो इथे जास्त थंडी नाही लागत, थोडंसं गरम अशी ऊब लागते, छान वाटते. तरी पण मी जॅकेट वगैरे घालून आलोय. आणि हे बघा होड्या आहेत. या होड्यांमुळे आपल्याला रोज फ्रेश ताजी मच्छी खायला भेटते. हे बघा गाईज इकडे ना समुद्र आहे. आता पाणी थोडा खाली गेलाय. आणि ही बघा बोलतात ना की सर्व म्हणजे नद्या येऊन समुद्राला भेटतात. तर ही बघा ही तशी एक खाडी आहे आमच्या इकडूनची, जे सर्व नद्या मिळून ती खाडी इकडे येऊन आता तिकडे समुद्राला भेटते. ओटी आहे. सो नदीचा पाणी बघा कंटिन्युअसली समुद्रामध्ये चाललाय. पण मला एक प्रश्न पडला, हा पाणी आता नदीचा खार असेल की गोड असेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा माझ्या फालतू प्रश्नाचं उत्तर. अबे साले बापरे. हे बघा गाईस पप्पा पण आले. मयुरेश तर गेला क्रॉस करून. आता पप्पाची आणि माझी बारी. अरे पाणी गरम लागते, गार नाही. हे बघा सकाळचे 7 वाजलेत आता. हे बघा किती भारी वाटते. म्हणजे माहित नाही मोबाईल मध्ये एवढा क्लिअर दिसते की नाही, पण अजून सूर्य उगवलाय नाही ना, मस्त ऑरेंज असं झालंय. किती छान सकाळ सकाळ. मी एवढ्याला गार झोपेमध्ये असते, पण बघा आज मम्मीने उठवला म्हणून एवढा भारी व्ह्यू बघायला भेटते मला. बघूयात पुढे ब्लॉग कंटिन्यू करूयात गाईज. आणि हे बघा म्हणजे इथे
खूप असे शंख शिंपले आहेत, त्यांना इथेच राहू दे, समुद्राची संपत्ती आहे ती. पण एक हे बघा दिसलं म्हणून तुम्हाला दाखवते. लहानपणी ना हे बघा, माहीत नाही तुम्हाला दिसते की नाही, बट हे खूप जास्त गोला केलं. तुम्ही पण कधी समुद्राजवळ राहत असाल तर हे गोला केलं का? म्हणजे ना ह्याला आम्ही शिवाजीची टोपी बोलायचो. हे बघा ना, सेम तसं दिसते. सध्या मला भेटलं आहे. खूप 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 लहानपणी गोला केलं, त्यांच्यासोबत खेळलो आहे. कारण सेम आपल्या राजांच्या टोपीसारखी दिसते ती. हे बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. माहीत नाही दिसते की नाही, पण ठीक आहे, मी तिला इथेच ठेवते. गेस कोणी कोणी बीचवर नाव लिहिलं आपला. मी बघा काय लिहिते आता, गेस करा काय लिहिते. साक्षी मोहिते. भारी वाटते ना. गाईज, कोणी कोणी बीचवर येऊन आपलं नाव नाही लिहिलं त्यांनी कमेंट करून सांगा. कारण मला नाही वाटत असं कोणी असेल जो बीचवर आला आणि त्यांनी आपला वाळूमध्ये नाव नाही लिहिलं. बट मी आता माझं नवीन नाव लिहिलं आहे, जो की साक्षी मोहिते ब्लॉग्स. गाईज, सो फायनली मी सांगते तुम्हाला मी आत्ता बीचवर का आले. सो आज ना बैलगाड्यांच्या रेस आहेत बीचवर आणि त्या बघायला मी आलं. आणि आय थिंक आत्ता त्या चालू झाल्यात तिकडून. आणि मी ना टर्निंग पॉईंटवर आहे, जिथून टर्न होतील ना गाड्या तिथे. सो आता तुम्हाला दाखवते. खूप जास्त मजा येणार आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण गाड्या येण्याचा आवाज येतोय. तर बघूयात पुढे ब्लॉग दाखवते मी तुम्हाला किती मजा येणार आहे. सायकल रेस चालले पहिले, त्याच्यानंतर बैलगाड्या आय थिंक सुटतील. हे बघा इकडे सायकलची रेस चालले, बघूयात. हे बघा कसे शूट करतायत पाठी. एक गाडीवर कॅमेरामॅन आहे, रेकॉर्डिंग चालू आहे आणि 3 जण पुढे आहेत. 3 नंबर सोबत चाललेत असं वाटतंय ना. गाईज, हे बघा इकडे आता घोडागाडी आले. हे दाखवते तुम्हाला मी. घोडागाडीची रेस चालू आहे. गाईस, आम्ही ना टर्न करतात ना तिथे टर्निंग पॉईंटवर आणि तिकडे फायनल नंबर येतो. तर बघूयात आता. इथून सायकल झाली, घोडागाडी झाली. सो आता फायनली बैलगाडी सुटतील. बघूयात, खूप मजा येते. मी खूप एक्सायटेड आहे. आताच म्हणजे याच्या आधी सिंगलच्या घोडागाडीची रेस झाली. आता हे डबलचे आहेत दुक्के. अरे रे रे, ती गाडी बघा उलटली गाईस. ये परत गेली. गाईस, एक गाडी ना उलटलेली
पण फायनली ती सरळ झाली आणि ते घोडे पण एवढे एक्सायटेड होते, रिटर्न गेले रेसला. बघूयात आता पुढे काय होते. गाईज ही बघा, एक गाडी इकडे वरती चढली, ती नाही जाणार आता. अंगावर आलेली अशी फाटलेली माझी. गाईस ती गाडी बघा पाणी प्यायला चाललंय. गाईस तो गाड्या बैलगाड्या फायनली फिरल्या आणि एक बैलगाडी ना आमच्या अंगावर आलेली अशी फाटलेली. माझं लक्ष नव्हता, पप्पा बोलले बाजूला हो तेव्हा. तर तेव्हा का इकडे आता गाड्या गेल्या. तेव्हा लहानपणी फक्त मी बघितलेल्या, दियाच्या एवढी होतो तेव्हा बघितलेल्या. त्याच्यानंतर आता बघायला आलोय मी खूप टाइम नंतर, वर्षांनी. मग नंतर झालंच नाही ना रेसिंग, म्हणून एवढी जास्त एक्सायटेड. गाईज मी ना लहानपणी बघायचे, म्हणजे लहानपणी आमच्याकडे व्हायच्या, कंटिन्यू व्हायच्या बैलगाड्या. त्याच्यानंतर बंद झालेला, सो बघायला नाही भेटायच्या. लांब लांब असतात, पण पप्पा आणि मयुरेश जातात. सो आज खूप वर्षानंतर मी आले आहे, म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि मयुरेशने आत्ता मला सांगितलं की 9 गट आहेत रेसिंगचे. तर ते बघा अजून एक पार्टी आल्या, आता एक झाला, अजून एक पार्टी झाल्या. तर बघूयात, तुम्हाला मी दाखवते बघा. गाईस ही बघा, ही बैलगाडी एक पार्टी झाले, बाकी सर्व फिरल्यात. या मस्त गेल्या गाड्या सरळच्या सरळ. गाईस ह्याच्या आधी तुम्ही कधी बघितलं का रेस असे बैलगाड्यांच्या वगैरे, मला कमेंट करून सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्की आवडतील. आणि अजून बऱ्याच गाड्यांचे गट येणं बाकी आहे. सर बघूयात पुढे ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला दिसेलच.
वाढतील बघ ती आब्याची गाडी आहे रे. आब्याच आहे ना. रुपया आता वाटते मी पाण्यात गेली. आहे ना रुपये बसलेला का नाही रुपयाची जाईल का पाण्याने कोण कशाला कोणतरी फिरवायला लागला ड्रायव्हर कोसळला वाटतं. अरे अरे उलटली गाडी. गाईस बघा अजून एक गाडी उलटली. अरे रे 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 रे. एक ही बघा इकडे पाण्यामध्ये गेलंय. ही पाण्यात गेलंय. गेली गाडी गाड्या नसताना पाहतो. काय मोडली गाडी मोडली गुटली तर गाईस तिकडे बघा एक गाडी मोडली तुटली. एक गाडी तुटली. हिला पाण्यात का नेता येत. हा बाबा चालली वर मारते. गाडी कोणती पहिली गेली गाडी. हा काय माहिती. गाईस तर तिकडे टर्निंग पॉईंट होता ना ज्या खांबाला गाड्या फिरायच्या. तर आता हे सेमीफायनलच्या गाड्या फिरत होत्या आणि तो जो म्हणजे जिथे फिरायच्या ना तेच तुटलं. तर आता एक गाडी तिकडे पाठीमागे उलटी फिरली आणि बाकीच्या सरळ गेल्यात. तर बघूयात आता रिझल्ट काय ते कोणची गाडी बसते. तर सेमीफायनल होती तर आता फायनल असेल. बघूया फायनल बाकी आहे आणि जो टर्निंग पॉईंट इम्पॉर्टंट आहे खूप तर तोच तुटलेला. तर आता तिथे नवीन झेंडा लावतोय तर बघा कारण जो मेन होता ना तो तुटला. आणि मेन म्हणजे हे बघा इकडून गाड्या पण सुटल्या आहेत आणि इकडे आत्ता झेंडा लावतायत. बघू आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही पण ते बघा तिकडे गाईज नवीन झेंडा लावतायत. आता आय थिंक ही फायनल आहे तर बघूयात रिझल्ट काय येतोय. 5 मिनिटात समजेल आपल्याला म्हणजे इथून टर्न होतील त्याच्यानंतर रिझल्ट मी नंतर तुम्हाला सांगेन. आणि आता ही ना फायनलची रेस आहे तर बघूया.
फायनली रेसिंग संपल्यात आणि रिझल्ट आता थोड्या वेळात समजेल, कारण की आम्ही ना जिथून फिरतात ना गाड्या, हे बघा झेंडा दिसतोय तुम्हाला, तर आम्ही टर्निंग पॉईंटवर होतो आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर घरी गेल्यावर रिझल्ट थोड्या वेळात मयुरेशच्या मोबाईलवर येईल, तर मी घरी जाऊन तुम्हाला सांगेन. तर ही होती आजची बैलगाडी म्हणजे रेसिंग होती. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते मला सांगा. आणि मला तर जाम मजा आली, भारी एकदम. हे बघा इकडे हा फ्लॅग दाखवते मी तुम्हाला, हा बघा. सो आता आम्ही रिटर्न घरी चाललो आहे. गाईज, तर तुम्हाला आजचा बैलगाडी रेसिंगचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक प्लीज करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड राहा. हा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. गाईज, हे बघा रिटर्न नदी क्रॉस करून जायचं. इकडून पब्लिक चाललंय. तिकडून जर मी चालत गेले ना तर 20 मिनिटात घरी पोहोचेन बीचवरून. पण आम्ही बाईक घेऊन आलो ना, तर म्हणून इथून चाललो आहे, रोडने आलो आहे आम्ही. आणि हा बघा आजचा व्ह्यू बीचचा. आणि पाण्यातून जायचं आहे, ते बघा पप्पा गेले. तो बघूया, पाण्यातून जाऊया. ते बघा पप्पा तिकडून चाललेत. हे बघा छोटा बेबी बघा कसं चाललंय. आणि मी पण चालले. हे भारी आहे, लहानपणी आम्ही पण असं खूप निघलो पाण्यातून. आणि फायनली आता घरी चाललं. आता गाईज मी तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटते. गाईज, डॉगी आहे ना, मी रनिंगला जायची ना तेव्हा माझ्या वाटी रनिंग करायचं, त्याने ओळखला तर मला पाठी घेतले माझ्या. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die.
हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही चाललोय. यांचं हसणं चालू झालंय गाईज. माझी मम्मी नाही, मम्मी चांगली आहे. सकाळ सकाळ 5:30 वाजता कपडे धुवून आणले मस्त थंड पाण्यात.